कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये सिद्धेश शेठ यांना पाहतोय. सिद्धेश शेठ युवा मंच संघाचे संघ मालक देखील आहेत आणि एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत, समाजसेवक आहेत, तर तेच नगराध्यक्ष देखील आहेत आणि त्यांचं कार्य देखील तेवढं चांगलं राहिले. अक्षय अलगुडे याच्या 3 षटकारासाठी प्रदीप शिंदे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. सिद्धेश शेठ यांना पाहू शकता तुम्ही स्क्रीनवरती. आमच्या स्क्रीनवरती सिद्धेश शेठ यांच्यावरती कॅमेरा जरूर लगावलाय. एक डॅशिंग नेतृत्व, नगराध्यक्ष आणि पोलादपूर शहरातील एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख, क्रिकेटपटू तसेच एक संघाचे संघमालक. सिद्धेश शेठ युवा मंच हा संघ सातत्याने संपूर्ण महाड, पोलादपूर असू देत, रत्नागिरी, मुंबई या ठिकाणी दाखल झाला होता. तर जव्या मैदानाच्या आतमध्ये एक महत्त्वपूर्ण लढाई मैदानाच्या आतमध्ये. जो संघ विजयी होईल तो जाईल सुपर 6 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी. ही मैदानामध्ये लढत एका साईडला रामवर्धानी फायटर तर एका साईडला कुमटेकर माऊली वॉरियर्स. विजय दळवी पहिलं षटक घेऊन कल्पेश मोहिते विकेट लिडिंग टेकर नक्कीच राहिलाय. 12 विकेट त्यांनी आतापर्यंत मिळवल्यात. 152 धावा त्याच्याच नावावरती. चांगला चेंडू, वेगवान पदीचा चेंडू पाहायला मिळतोय. दीपक जाधव याला थांबवलंय. पहिल्या चेंडूवरती बीट केले गेले, कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलने षटकाची सुरुवात नक्कीच केली कल्पेश मोहितेने. कुमटेकर माऊली वॉरियर्स टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केले रामवर्धनने. फायटर संघाला आखूट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळले. क्षेत्ररक्षक उत्तम त्या ठिकाणी होते, परंतु एकच सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षक बॅकअप देखील चांगलं पाहायला मिळालं आणि एका सिंगलने संघाचं खातं खोललं जातं इथे कुमटेकर माऊली वॉरियर्स संघाचं. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. अक्षय अलगुडे नक्कीच एका मॅचची बंदी नंतर नक्कीच पुन्हा एकदा दाखल झालाय. या मॅचमध्ये चांगले बॅटिंग करत होते, थोडंसं वादग्रस्त त्यांनी कृत्य केलं मैदानामध्ये आणि त्याची शिक्षा भोगावी लागली. एक मॅचची बंदी त्यांच्यावरती नक्कीच आणली, परंतु आता या सामन्यामध्ये बाकी सर्व विसरावं लागेल आणि या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णायक लढतीमध्ये आपली बॅटिंग दाखवावी लागेल. अक्षय अलगुडे एक चांगले खेळाडू आहेत. नक्कीच घाटकोपर परिसरात चांगला सराव आणि चांगली टीम त्यांची देखील पाहायला मिळाली. कल्पेश पुन्हा एकदा सज्ज होईल. ब्रेक टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच एक खेळाडू तैनात होते. एक सिंगल घेतली गेले. अक्षय अलगुडे आणि दीपक जाधव ही जोडी नक्कीच तग धरावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. कुमटेकर माऊली वॉरियर्स यांनी पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 99 धावा फटकावल्या गेल्या होत्या आणि 100 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. ते श्रावणी 11 तकडा संघ राजा घाडगे त्या संघात होते आणि त्यांना 99 धावा कुठल्या गेल्या होत्या. चांगला चेंडू लोअर फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावबादची संधी आणि पहिला धक्का धावबादच्या रूपात अक्षय अलगुडेला माघारी परतावा लागेल. कुमटेकर माऊली वॉरियर्सला बसलेला पहिला धक्का. आणि या ठिकाणी एकटा कव्हरला ड्राईव्ह केले दीपक जाधव याच्या बॅटमधून. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने फरार होतोय. येतोय हा चौकार. 4 धावा.
चांगला फटका पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरला दीपक जाधव यांच्या बॅटमधून. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चांगला झेल या सेकंड अटॅम्प मध्ये पकडलाय. दुसरा मोठा धक्का कुमटेकर माऊली वॉरियर्सला दीपक जाधवच्या रूपामध्ये 6 या आकड्यावरती. थँक्यू उडीचे. दीपक जाधवची देखील खेळी संपुष्टात. टॉस जिंकलं. ओमकार घाडगे यांचं आगमन होतंय या ठिकाणी, कारण सकाळपासून जे या ठिकाणी नव्हते, आज मात्र आता मात्र काही कामानिमित्त बाहेर गेले होते आणि त्यांचं पुन्हा एकदा आगमन होतंय. राजेंद्र रामचंद्र जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. राजेंद्र जाधव साहेब आपण व्यासपीठावरती यायचे, आपलं या क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. केपी स्पोर्ट ठाणेचे मालक देखील आहेत ओमकार घाडगे. चांगला चेंडू, झेल टिपलाय. अजय चोरगेला माघारी जावं लागेल. नक्कीच चांगली गोलंदाजी प्रात्यक्षिक दोन्ही गोलंदाजी दाखवले पहिल्या सामन्यामध्ये देखील आणि आत्ता देखील त्याच प्रकारची गोलंदाजी करतायत सुजित वाघमारे आणि कल्पेश मोहिते. आतापर्यंत 4 डॉट चेंडू टाकले सुजित वाघमारेने, 1 विकेट मिळवलाय. चांगला ड्राईव्ह या ठिकाणी केलाय, परंतु क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंग करतायत. 1 सिंगल, दुसरी देखील धाव घेतली गेली आणि 2 धावा या ठिकाणी कन्वर्ट केल्या गेल्यात. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 8 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 5व्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. 1 खेळाडू माघारी परतल्यानंतर सतीश गोळे आणि राजेश शिंदे ही जोडी मैदानामध्ये आहे. चांगला चेंडू, मात्र खालवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालाय. सुजित वाघमारेचं षटक हे संपतंय. 2 षटकं संपलेत, 9 धावा आणि 3 खेळाडू माघारी परतलेत. नाही का, ऐकूया डीजेचं संगीत. कृपया यष्टी रक्षक आपण कॅप परिधान करायचे. आपल्याला वारंवार आणि रोज या सूचना दिल्या जात आहेत, याची नोंद घ्या. सुपर 12 मध्ये एवढी मोठी स्पर्धा आपण खेळतायत आणि संपूर्ण गणवेश तुम्हाला दिलाय. शूज सकट तुम्हाला सर्व मिळतंय, तर नोंद असावी ही शेवटची सूचना आयोजकाकडून आली आहे. जो खेळाडू आम्हाला कॅप परिधान करून मैदानामध्ये दिसला नाही तर कृपया त्याला पॅनल्टीला समोर जाईल, याची नोंद घ्या. एक चांगली भव्यदेव व्यासपीठ, चांगली मोठी स्पर्धा तालुक्यामध्ये नियोजित केले, आयोजन केले, त्याचा तुम्ही त्या संधीचा फायदा घ्या आणि अशा प्रकारचं कृत्य नक्कीच करू नका. चांगला चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये कट करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. 1 सिंगल क्विक घेतली आणि
नक्कीच स्कोर कार्ड पुढे जाईल. डबल फिगरमध्ये धावफलक जाताना पाहायला मिळतोय. 10 या आकड्यावरती धावफलक जाईल. कल्पेश मोहितेचं हे वैयक्तिक दुसरं, संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी आलाय. राकेश पार्टे यांच्याकडून सतीश घोळे यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 200 रुपये पारितोषिक. हा पहिला चेंडू जर खेळलाय एक्स्ट्रा कव्हरला, डीपमधून फिल्डर येईल, चेंडूची फेक करेल, तर नंतर 2 धावा घेतल्या गेल्यात. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय. 12 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. तिसरं षटक कल्पेश मोहिते. अतिशय चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत कल्पेश मोहिते. पोलादपूरचा पोलाड म्हणून ओळखला जातो. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीला मयूर स्पोर्ट्स कट्टा यामधून खेळत असताना संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली मेडल ओव्हर टाकण्याचा विक्रम देखील या कल्पेश मोहितेने केलाय. चांगला चेंडू, बॅटची एसटी रक्षक कोणती, सेकंड अटेम्प्ट मध्ये जेल. खेळाडू क्रमांक 14 माघारी परततोय कुमटेकर माऊली वॉरियर्स संघाचा. का पुन्हा एकदा सूचना, वारंवार सूचना आपल्याला दिल्या जात आहेत. पंचांना देखील विनंती, आपण चांगला चेंडू, वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. 2 डायमंड हिरे मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. एका साईडला मंगेशजी बेलोसे आणि संदीप कदम, जे पोलादपूर तालुक्यातील चांगला चेंडू बाहेर काढतोय. हलकस वळण घेतलंय, परंतु हा चेंडू व्हाईट बॉल असेल. अवांतर धावसंख्या, या अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचतोय तो 14 या आकड्यावरती, 13 या आकड्यावरती, 13 धावा धावफलकावरती झाल्यात. चांगली गोलंदाजी, 10 चेंडू टाकले, 10 धावा दिल्या, 2 विकेट मात्र परतवल्या गेल्यात. 14 विकेट्स मात्र नक्कीच पाहायला मिळतात कल्पेश मोहितेच्या या स्पर्धेच्या दरम्यान. चेंडू हवेत आहे. अर्जुन पवार जाईल का चेंडू खाली, परंतु कॅच पकडू शकले नाहीये. 2 धावांमध्ये कन्वर्ट होईल. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 15 या आकड्यावरती 14 विकेट्स आतापर्यंत घेतल्या आहेत कल्पेश मोहितेने या स्पर्धेमध्ये, आणि आतापर्यंत 152 धावा वैयक्तिक त्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉप स्कोररमध्ये पहिल्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय कल्पेश मोहिते. अष्टपैलू कामगिरी. चांगला चेंडू, कार्पेटच्या साह्याने चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जाईल. डीपमधून फिल्डर येईल, साईल आकाश माने त्या ठिकाणी होते, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. एकेरी 2 धावांनी धावफलक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. रोहित साळुंके आणि राजेश शिंदे यांचा प्रयत्न पाहायला मिळतोय. थोडीशी दुखापत झाली आहे, कृपया विनंती असेल किट घेऊन जा मैदानामध्ये. आपले आयोजक कल्पेश मोहितेच्या हाताला थोडीशी दुखापत होताना पाहायला मिळते. बारावा खेळाडू जा आतमध्ये. 12वा खेळाडू आतमध्ये जायचं नाही.
दुखापत झालेली पाहायला मिळते. कल्पेश मोहितेला चांगली गोलंदाजी करत होते आणि बॉल झाले, षटक संपलंय तिसरं. 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस 17 धावा धावफलकावरती आहेत आणि 4 खेळाडू माघारी परतलेत. रोहित साळुंके आणि राजेश शिंदे ही जोडी मैदानात आहेत. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती. कुमटेकर माऊली वॉरियर्स बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. ओव्हर झाली आहे. तर आहे का तुझं साहित्य तिथे? तर मंगेश बेलोसे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय रामचंद्र जाधव साहेब यांचा. राजेंद्र रामचंद्र जाधव साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. माझा तालुका माझा अभिमान असणारी ही स्पर्धा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग PTPL यंगस्टारच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि साहेबांचा सन्मान राजेंद्र रामचंद्र जाधव साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय मंगेशजी बेलोसे यांच्या शुभ हस्ते. हा चेंडू हवे जरूर जडवलाय. अर्जुन पवार झेल टिपतील हो आणि या ठिकाणी झेल टिपलाय. नो बॉल असेल. चांगला चेंडू या ठिकाणी हवेत. पुन्हा एकदा अर्जुनच्या हातामध्ये चेंडू जाईल आणि धक्का क्रमांक बसतोय तो 5वा कुमटेकर माऊली वॉरियर्स. कुमटेकर माऊली वॉरियर्स संघ देखील निम्मा गारद झालाय. 5 विकेट माघारी परतल्यानंतर नवीन बॅट्समन स्वप्नील कदम मैदानामध्ये येतोय. 4थं षटक सुजित वाघमारे.
22 धावा धावफलकावरती झाल्यात. चौथं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय. सुजित वाघमारेचं वैयक्तिक दुसरं. हा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये नक्कीच अडवला गेलाय. डॉट बॉल. श्रीराम वर्धाईनी फायटर आणि कुमटेकर माऊली वॉरियर्स यांच्यामध्ये महत्त्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो जाईल सुपर सिक्समध्ये. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी चालू असलेली ही लढत. लोअर फुल टॉस त्याला मात्र खेळले लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. आकाश माने चेंडूवरती येतील. थ्रो फेकण्याचा प्रयत्न. चांगला फेकिक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 24 या आकड्यावरती. 4 ओव्हर संपल्यात. 24 धावा धावफलकावरती आणि 5 विकेट. 6च्या सरासरीने धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय तो कुमटेकर माऊली वॉरियर्स संघाचा. शुभम आल्या आल्या त्याच्यावरती प्रहार या ठिकाणी केलाय. राजेश शिंदेच्या बॅटमधून येतोय हा षटकार. पीटीपीएल षटकार. धावफलक 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5वं षटक शुभम झाडाने याचं पाहायला मिळतंय. मोठा प्रहार पुन्हा एकदा केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगला झेल. खेळाडू क्रमांक 6 माघारी परतेल कुमटेकर माऊली वॉरियर संघाचा. मोठा फटका स्वप्नील कदम याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतोय हा पीटीपीएल चौकार. फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू त्यावरती मोठा प्रहार आणि विकेटचं पतन. खेळाडू क्रमांक 6 माघारी परतले. 7वा. काल जर पाहिलं वन साइड करंजे हा देखील खेळताना आपल्याला संघ पाहायला मिळाला. ओमकार घाडगे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होते. 2 झेल देखील टिपल्या आणि काल निराश होते आणि निराश देखील झाले. आज मैदानात देखील त्यांनी सकाळीपासून पाऊल नाही ठेवलं आणि नक्की त्यांच्या एक धक्का त्यांच्या हृदयाला नक्कीच बसताना पाहायला मिळालाय.
खेळाडू बाद होईल. 8 विकेट माघारी परतल्यात. नागेश भोसले देखील माघारी परतले जात आहेत. शुभम झाडाने यांचं हे षटक 10 धावा दिल्या, 2 विकेट. 34-35 धावा फलकावरती आहेत. 8 विकेट माघारी परतलेत. पाचवा षटक, 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. स्वतःच्या फलंदामध्ये चेंडू, चांगली गोलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक त्या गोलंदाजांनी दाखवलंय ते म्हणजे श्री रामवर्धाईनी फायटर. डॉट बॉल षटकाची समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा फलकावरती 8 खेळाडू माघारी परतल्यानंतर. चांगला झेल टिपलाय त्या ठिकाणी अर्जुन पवार यांनी. 9वा धक्का बसतोय तो मग कुमटेकर मावले वॉरियर संघाला. 41 धावा फलकावरती. 41. शेवटचा विकेट. धन्यवाद. अजिंक्य सकपाळ मैदानामध्ये शेवटची जोडी ही पाहायला मिळते. अजिंक्य सकपाळ आणि ऋषिकेश. तेजस मोरे चांगली गोलंदाजी करतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न आणि झेल तर हवेत. कॅच ड्रॉप या ठिकाणी केली आहे. इझी कॅचेस मात्र नक्कीच ड्रॉप केले गेलेत. 2 धावा मिळतील. त्रेचाळीस धावा धावफलकावरती. 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील, शेवटच्या षटकामधील. चांगला चेंडू परंतु हा व्हाईट बॉल पंचांकडून घोषित केला. अवंतर धावसंख्या धावफलक 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 9 खेळाडू माघारी परतलेत कुमटेकर माऊली वॉरियर्स संघाचे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न ऑन साईडच्या दिशेने जातोय. कार्पेटच्या साईने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. वेगाने चेंडूवरती आले. 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 46 या आकड्यावरती 46. चांगला चेंडू आता मात्र पाहायला मिळाले आणि धावाच्या रूपामध्ये खेळाडू बाद. रुपेश सकपाळ यांचं आगमन आणि पुढील संघाला केलंय संपूर्ण बाद. कुमटेकर माऊली वॉरियर्स हा संघ सर्व बाद धावफलकावरती. 46 धावा विजयासाठी बनवायच्या. त्या 47 धावा विजयासाठी बनवायच्या. श्रीराम वर्धाईनी फायटर चे संघमालक रुपेश सकपाळ या ठिकाणी उपस्थित झालेत. तर जाऊया या पुढील इनिंगसाठी प्रसादजी परब सर यांच्याकडे. धन्यवाद.
थँक्यू सो मच निलेश पवार. तुम्ही पाहतात आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला संघ तुम्ही पाहता श्रीराम वर्धा आणि फायटर्स ज्या संघाला आता धावा जिंकण्यासाठी सामना जिंकण्यासाठी धावा ज्या करायच्या आहेत त्या 47. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं की कल्पेश मोहितेच्या हाताला थोडीशी दुखापत झाली आणि त्याला निश्चितच लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. आणि या गोष्टी बघत असताना निश्चितच त्यांचे संघाचे मालक ताबडतोब मैदानात दाखल झाले. ही सगळ्यात कौतुकाची गोष्ट आहे. कौतुक करावंसं वाटेल अशा मात्र संघ मालकांचं, कारण त्यांच्या संघातला एखाद्या खेळाडू जर इंजर्ड होतोय तर त्यांचीही जबाबदारी आहे की त्याची काळजी घेणं, निश्चितच काय दुखापत गंभीर आहे की नॉर्मल आहे या गोष्टी चेक करणं. आणि म्हणूनच रुपेश सकपाळ तुम्ही पाहतात तो स्वतः तिथे येत आहेत जे संघाचे संघ मालक आहेत. चला ओपनिंग बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत. श्रीराम वर्धानी फायटर्स लक्ष आहे ते 47 धावेंचं. ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड लक्ष काढायचे ते 47 धावेंचं मैदानावर सामना इथे जिंकण्यासाठी. आपण पाहतात आज दिवसाचा सहावा दिवस आहे स्पर्धेचा आणि 6व्या दिवसातला जवळजवळ हा शेवटचा सामना असणार आहे आणि सेकंड इनिंगमध्ये 47 धावा करायच्या आहेत. सागर सकपाळ यांचं इथे आगमन होतं, मनपूर्वक स्वागत आहे. पण निलेश मी कौतुक अशा संघ मालकांचं करेन ज्यांचा खेळाडू इंजर्ड झाला आहे, थोडासा दुखापतग्रस्त झाला, पण स्वतःहून तिथे मात्र आले बघायला की परिस्थिती गंभीर किती आहे, नाजूक आहे की नाही. ही असते का संघ मालकाची ओळख, जो आपल्या खेळाडूंची काळजी घेतोय. असं नाही की बाबा संघ मी घेतला आहे, खेळायचं तर खेळा, चांगलं खेळा, वाईट खेळा, पण रुपेश सकपाळ साहेबांचं मी करत त्यासाठी कौतुक करेन. आणि एक महत्त्वाचा खेळाडू त्यांचा इंजर्ड झाला, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. महत्त्वाचा खेळाडू इंजर्ड झाला आहे, बाकीच्या खेळाडूंवर काही त्याचा इम्पॅक्ट होणार नाही ना. ऑल द बेस्ट. सामना सुरू करत आहोत. हो, अप्रतिम चेंडू, ब्युटिफुल डिलेव्हरी. पहिला चेंडू टाकत असताना उजव्या हाताने ओव्हर द विकेट रोहित साळुंके आणि पहिला चेंडू तुम्ही पाहतात ऑप्शनच्या थोडंसं बाहेर बीट केलंय ते रुपेश पवारला. पहिला चेंडू बीट होतोय, डॉट बॉल. लक्ष आहे ते 47 धावेंचं. रोहित शॉर्ट ऑफ गुडलेन कट केल्या चेंडू हवेमध्ये, चेंडू काढलाय पॉइंट मधून, चेंडूच्या मागे चेस सुरू आहे. कोण शर्यत जिंकणार? चेंडूने शर्यत जिंकली, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार. दुखापत झाली निश्चितच कल्पेशला, पण मला असं वाटतं तो त्याच्यावर उपचार घेऊन निश्चितच परत एकदा येतोय. पण सामना खेळेल की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. पण मैदानावर 47 धावसंख्येचं लक्ष आहे ते म्हणजेच श्रीराम वर्धा आणि फायटर्स या संघासमोर. धावसंख्या धाव फलकावर 4 धावा. चौकार पाहायला मिळाला तो रुपेश पवारच्या बॅटमधून. फुल टॉस आहे, बॉटम हँडचा सुरेख वापर, फक्त शिअर करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉईंटमध्ये चेंडू स्वतः तिथे गोलंदाज देऊन कव्हर करतोय रोहित, तोपर्यंत मिळते ती 1 धाव. आणि थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल तर म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघ तुम्ही पाहतात कुमटेकर माऊली वॉरियर्स, कारण कल्पेश मोहितेसारखा खेळाडू थोडासा इंजर्ड आहे आणि तो खेळेल की नाही, आणि त्याच मुवमेंटला मात्र त्यांना हा क्षण कॅप्चर करायचा आहे, हा क्षण मुवमेंट कॅप्चर करायचा आहे, बघायचं आहे तसं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये घडणार का या दोन संघांमध्ये, कारण दोन्ही संघांनी एक सामना जिंकून ते फिल्टर होऊन वरती आलेले आहेत. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, ऑन द टोस, स्टिअर केलं पॉईंट रिजनमध्ये, बॅकवर्ड पॉईंटला चेंडू निघून जाते, तोपर्यंत 1 धाव. 6 षटकांमध्ये 47 धावसंख्येचा पाठला करायचा, त्यामुळे कुठल्या प्रकारची हारागिरी नाही आहे, आक्रमणपणा नाही आहे. बॉटम हँडने सॉफ्ट हँडने चेंडू खेळून काढतायत आणि सातत्याने धावफलक हलता ठेवण्याचा ते प्रयत्न करतायत. बघा सर्व प्रेक्षक तिथे जात आहेत, खेळाडू जातात, आयोजक तिथे जातात, चौकशी करतायत. ही दुखापत जास्त गंभीर तर नाही ना? प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी घडत असतात. सन्माननीय अध्यक्ष तुम्ही पाहतात निलेश दादा कोळसकर सुद्धा तिथे चौकशी करतात त्या खेळाडूची, कारण आपल्या स्पर्धेमध्ये ही घटना घडलेली आहे. ओव्हरपिच डिलिव्हरी बॅक टू द बॉलर, ऑन साईडला प्लेस करण्याचा प्रयत्न, अशा तिथे येतोय चेंडू, तिथे कव्हर करतोय, क्विक सिंगल मिळेल ती या चेंडूवर 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे सर्किल अंकित होते, एकूण धावफलक मला सांगतात माझ्यासोबत विनय.
7 धावा धावफलकावर. लक्ष आहे ते 47 धावेंचं. पुढील चेंडू रोहित. ओ चेंडू हवेमध्ये, हलकीशी लिडिंग एज घेतली होती, थोडासा डायव्हर्ट होतो चेंडू फ्लाइंग स्लिपच्या दरम्यान आणि तोपर्यंत चेंडू जातो निर्धाव. षटक समाप्त होते पहिल्या षटकाकडे धावसंख्या धावफलकार 7 धावा पाहायला मिळते. लक्ष काढायचे 47 धावांचा, अजूनही 40 धावांची गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक मात्र राहिले तुमच्याकडे, ते मात्र 30. 6 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहतायत कुमठेकर माऊली वॉरियर्स या संघाने मात्र थोडासा लो स्कोर इथे मात्र धावफलकार अंकित केला, कारण त्यांचे महत्त्वाचे फलंदाज बाद झाले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पहिली 2 षटकं हाताळत असताना तुम्ही पाहिलं कल्पेश मोहितेने मात्र ज्याप्रमाणे अटॅक केला, गोलंदाजी केली अत्यंत वाखाणण्याजोगी. 2 षटकं त्याने टाकत असताना खूप चांगली गोलंदाजी केली होती ती म्हणजेच कल्पेशने. 2 षटकात 8 आणि 6 14 धावा आणि 2 गडी बाद केले होते. तिथे मात्र निश्चितच बॅकवर्ड ढकललं होतं ते कुमठेकर माऊली वॉरियर्स या संघाला. आणि तो संघ आता स्ट्रगल करतो मैदानाच्या आतमध्ये या धावा डिफेंड करण्यासाठी. स्ट्राईक एंडला येत असताना फलंदाज रुपेश पवार. आतापर्यंत एक चौकार त्याच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावर 7. षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर अजिंक्य येतोय. अक्षय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर लॉंग ऑफ रजनीमध्ये. ऑन साइडला क्रॉस बॅटेड शॉट, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे अँड ट्रॅप, फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. पहिलाच धक्का लागलाय तो मैदानावर फलंदाजी करत असताना श्रीराम वरदायनी फायटर्स या संघाला. जरा जोरदार टाळ्या उद्या कल्पेश मोहितेसाठी. माझ्या मैदानात जातोय तो आणि ते वळ, ते लक्ष, ते शब्द डोळ्यासमोर येत आहेत. मै खेलेगा. स्पिरिट आहे, जुनून आहे अंगामध्ये. निश्चितच रक्त नाही तर क्रिकेटच भरलंय माझ्या. आणि तो मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना बघा हाताला त्याने बँडेज करून आलाय. माहिती आहे की दुखापत निश्चितच थोडीशी गंभीर आहे, कारण मगाची संदीप कदम यांनी स्वतः जाऊन ती मात्र ते चेक केलं त्याच्या बोटाची परिस्थिती काय होती. पण तरीसुद्धा आम्हाला अपेक्षा होती की कल्पेश मैदानाच्या आतमध्ये येईल की नाही, खेळेल की नाही. पण 1 विकेट पडल्यानंतर जबाबदारी तो स्वीकारतो मैदान आपल्या खांद्यावर. ऑफस्टनच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय चेंडू. गुड बॉलिंग, चांगला चेंडू हातालाय. 1 विकेट पहिल्याचं चेंडूवर मिळवली अजिंक्यने. नावातच खूप काही आहे, बघायचं आहे इथे मात्र हा स्ट्रगल पाहायला मिळणार का तो कुमठेकर माऊली वॉरियर्स या संघाचा. कल्पेश या परिस्थितीमध्ये कशी फलंदाजी करणार आहे याच्यावर सर्वांचं लक्ष लागलंय. ऑफस्टनच्या बाहेर अप्रतिम स्लाइस केलाय, अप्रतिम फटका. 2 खेळाडूंच्या गॅपमधून चेंडूला एक्झिक्यूट केलाय आणि तोपर्यंत कल्पेशने सांगितले 2 धावा आपण सहज पूर्ण करू शकतो. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वधारते, पुढे सरकते की तो तिथे एकूण धावफल करते 9 धावा. लक्ष आहे ते 47 धावेंचं मैदानावर. अजिंक्य प्रयत्न करतोय. 1 विकेट आपल्या संघाला निश्चित त्याने मिळवून दिली आहे. पहिलं षटक आपण बघितलं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे रोहित. चांगलं षटक हाताळलं रोहितने. ओ बॉटमहँडचा वापर, इनसाइड एज. द्विधा मनस्थितीमध्ये फटका खेळलाय. स्ट्रायकिंगला सुजित वाघमारे. कल्पेश येतोय, चर्चा करतोय. जरी धावसंख्या कमी असेल तरी निश्चितच म्हणेन की मात्र कुमठेकर माऊली वॉरियर्सला संघाला कमी लेखून चालणार नाहीये. फाईट करावी लागेल. मीच थोडासा इंजर्ड आहे, निश्चित तुझ्याकडून सुद्धा प्रयत्न तुला करावे लागतील. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज अजिंक्य. क्रॉस बॅटेड शॉट पण समोर एक्झिक्यूट केलाय. चांगला फटका. असे फटके बॅट्समनचा कॉन्फिडन्स वाढवतात आणि कल्पेशने तो कॉन्फिडन्स जागवल्या खेळाडूमध्ये. कानमंत्र दिलाय आणि कानमंत्रीचा निश्चितच युटिलाइज केलाय, इम्प्लिमेंट केलाय. आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. धावसंख्या धावफलकावर 10, अजूनही 37 धावांची आवश्यकता. आणि स्ट्रायकिंगला पहिल्यांदा आज येतो तो कल्पेश मोहिते. पहिला चेंडू त्याच्यासाठी. स्ट्रेट ड्राईव्ह, अप्रतिम फटका, कार्पेट शॉट आणि फटक्याचा चटका लागलाय. व्हॉट अ शॉट, काय चौकार आहे. टाळ्या तर होणारच या चौकारासाठी. गुड शॉट. मुन्ना झुंड में तो
कुठल्या तर 500 रुपये, 20 झाल्या तर 1000 रुपये, 30 झाल्या तर 1500 रुपये आणि 40 रन मारले तर चक्क 2000चं कॅश प्राईज आहे ते मंगेश बोलेशा यांच्याकडून. हे स्पिरिट वाढवणारं पारितोषिक आहे. खेळाडूचा एखादा तुम्ही पाहतात इंजर्ड आहे आणि पहिला चेंडू व्हेरी फर्स्ट बॉल आफ्टर इंजरी काय फटका एक्झिक्यूट, काय ताकद होती. म्हणजे लोकांना वाटेल की फक्त नावाचं बँडेज लावलं असं वाटतंय की काय, पण त्याला खरंच दुखापत आहे. पण त्या दुखापतीमध्ये सुद्धा त्याने काय फटका दाखवला आहे, म्हणजे एवढी आक्रमक त्याच्या फटक्यामध्ये आहे. तर प्रत्येक रनसाठी 50 रुपये पारितोषिक संदीप कदम यांच्याकडून. जरा जोरदार टाळ्या होत्या अशा खेळाडूंना पारितोषिक लावलं आहे, जो मात्र इंजर्ड असून सुद्धा या पोलादपूर तालुका प्रीमियर लीगसाठी, पोलादपूर तालुक्यासाठी, या क्रिकेट स्पर्धेसाठी आणि आपल्या संघासाठी तो झगडतोय. म्हणजे त्याच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि जबरदस्त फाईट देतोय इंजर्ड असून सुद्धा. हॅट्स ऑफ आहे अशा खेळाडूंना. बिग थम्स अप फॉर अ प्लेअर लाईक दिस. कल्पेश मोहिते नवीन गोलंदाज या षटकामध्ये. पुन्हा तर रोहित सेकंड स्पेलमध्ये अप्रतिम फटका, पण तेवढा चांगला प्रयत्न. अप्पर कटचा फटका तुम्हाला दाखवला होता फलंदाजाने, मात्र थोडासा अपिश स्क्वेअर कट पॉईंटच्या डोक्यावरून काढायचं होतं चेंडूला आणि मिळते ती एकच धाव स्ट्राईक रोटेट झाले. पुन्हा तर ते कल्पेशकडे. प्रत्येकजण आता मात्र भुकेला असेल की कल्पेशची कशा प्रकारे फलंदाजी होणार आहे, कशा प्रकारे तो फटके सजणार, त्याचा नॅचरल खेळ बघायला मिळणार का. 23 चेंडू आणि 32 धाब्यांची गरज. उदेश चव्हाण, ओमसाई माळुंगे यांच्याकडून पारितोषिक येत आहे. कल्पेशने सामना जर जिंकून दिला तर 2000चं कॅश प्राईज आहे आणि प्रत्येक धावेसाठी संदीप कदम यांच्याकडून 50 रुपयाचा कॅश प्राईज आहे. काय बॅटिंग केली आहे, कारण 47 धावा करायच्यात आतापर्यंत. अंकीचा एकूण 16 धावा. कुठल्या प्रकारचं आक्रमण नाही आहे, पण एक जो चौकार त्याने मात्र जो मारला ना, एक स्ट्रेट ड्राईव्ह, अप्रतिम फटका होता. एवढा फटका जबरदस्त होता की कुठलाही खेळाडू मात्र तो अडवू शकला नाही. धावसंख्या दाफलकर 16. स्ट्रायकिंग एंडला सुजित वाघमारे. फुल लेंथ आहे, अप्रतिम डिलेव्हरी ऑप्शनच्या बाहेर. चेंडू फेकण्याची एक वेगळीच पद्धत आहे रोहितची या षटकामध्ये. पहिल्या षटकापासून किंवा पहिल्या चेंडूपासून तो इम्प्रेस करत असताना रिलीज झाल्यानंतर चेंडू तो वेगळ्या ॲक्शनमध्ये तो बाहेर पडत असतो, वेगळ्या ॲक्शनमध्ये फॉलो थ्रूमध्ये बाहेर पडत असतो. ही त्याची एक वेगळी कला आहे. रोहित साळुंके. कॉन्टेस्ट मजा येणार हा बघण्यासाठी. जो कल्पेश बॅटिंग करेल मैदानावर. धावसंख्या 16, एक गडी बाद. ऑफस्टोनच्या बाहेर हेलिकॉप्टर उडवलं आहे ऑन साईडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येते, ते चेंडू ते कव्हर करतो. तोपर्यंत एकच धाव मिळेल या चेंडूवर. एका धावाने धावसंख्या पुढे सरकती. 17 धावा. 17. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 47 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एक वेगळाच रनअप आहे, वेगळीच रिलीज पॉईंट आणि निश्चितच फॉलो थ्रू सुद्धा खूप वेगळा आहे या गोलंदाजामध्ये. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम आणि ते झेल. फलंदाज बाद. बिग विकेट. फलंदाज बाद होतोय तो कल्पेश मोहिते. एक जो चौकार आपण बघितला तो म्हणजे कल्पेशच्या बॅटमधून राजेंद्र मोहिते यांच्याकडून एक 500 रुपयाचा कॅच प्राईज आहे. सामना संपल्यानंतर आम्ही त्याला ते देणार आहोत. बॅटिंग निश्चितच खूप चांगला करण्याचा प्रयत्न केला, बाद झाला हरकत नाही आहे, पण धाडस दाखवलं यासाठी मात्र कौतुक व्हायलाच हवं कल्पेश मोहितेसारख्या खेळाडूचं. म्हणजे उजव्या हाताचा फलंदाज आहे, राईट हँड बॅट्समन आहे आणि राईट हँडलाच आपण जास्त करून प्रेशर देतो जेव्हा राईट हँड बॅट्समन बॅटिंग करतो. फुलटॉस आहे, ड्राईव्ह केला आहे व्ही शेपमध्ये. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू कव्हर केला तोपर्यंत एकच धाव. आणि राईट हँडेड बॅट्समन असल्यामुळे तुम्ही पाहतात एक्झॅक्टली त्याच्या राईट हँडच्या करंगळीला मार लागला आहे आणि करंगळीसुद्धा म्हणजे प्रत्येक बोट हे बॅटला ग्रिप करण्यासाठी मदत करत असतं. अशा मुवमेंटला त्याच्या बॅटमध्ये आपण एक चौकार बघितला आहे आणि तो तिथे स्ट्रगल करत होता, फाईट करत होता. 2 गडी बाद झाले, धावसंख्या 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 18 धावा धावफलकावर 6च्या गतीने आल्यात त्या 18 धावा. इक्वेशन आहे 18 चेंडू आणि अजूनही मैदानावर 29 धावांची गरज आहे. सुटकेचा निश्वास कुमटेकर माऊली वॉरियर्स संघाने टाकला तर जेव्हा कल्पेश त्याच्या आतमध्ये नव्हता, पण कल्पेश मध्ये आतमध्ये आल्यानंतर थोडासा दबाव सुद्धा होता, पण दबाव आता तो दूर झाला आहे कारण कल्पेशला बाद करण्यात त्यांना यश मिळालं आहे. आणि आता बघायचं आहे कशा प्रकारे काउंटर अटॅक करणार कुमटेकर माऊली वॉरियर्स, दीपक आणि त्याचा पूर्ण संघ, आणि कशा प्रकारे इथे मात्र या धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाज मदत करणार. 29 रिक्वायर फ्रॉम द 18 डिलिव्हरी. रिक्वायर रन रेट 9.66. 9.66 गती ठेवायची आहे प्रति षटकामागे. जवळजवळ 10 धावा प्रति षटकामागे हव्यात सामना जिंकण्यासाठी. 29 रिक्वायर फ्रॉम द 18 डिलिव्हरी. गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले या षटकामध्ये.
अजय. स्ट्रायकिंगला साहिल आणि नॉन स्ट्रायकिंगला सुजित वाघमारे. 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. चेंडू हवेमध्ये पण क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे. मी आपण बघितलं भारतीय संघामध्ये अशा गोष्टी बऱ्याच वेळा घडल्या, जेव्हा सचिन बॅटिंग करायचा तेव्हाच संघ थोडा पुढे सरकायचा किंवा चांगला परफॉर्मन्स व्हायचा. सचिन एकटा खेळला की मात्र सामना जिंकायचा, असं मात्र एक अधोरेखित वाक्य झालं होतं. पण आता तिथे मात्र तसं करून दाखवायला लागेल ते म्हणजेच श्रीराम वर्धा आणि फायटर्स या संघाला की कल्पेश जरी आऊट झाला असेल, अप्रतिम फटका, चांगला फटका, चेंडू डायव्हर्ट होतोय पण एकच धाव मिळते या चेंडूवर. कल्पेश जरी इथे मात्र घायल असेल, फलंदाज बाद असेल तरी मात्र आम्ही आमच्या हिमतीवर सामना जिंकून दाखवू शकतो असं सुद्धा दाखवायला लागेल ते फलंदाजी करत असताना. ते म्हणजेच श्रीराम वर्धा आणि फायटर्स या संघाला. फुलं लेंथ आहे, चांगला चेंडू, यष्टीच्या मागे दीपाकडून थोडीशी चूक झाली पण पुन्हा तो चेंडू ग्रीप करतोय. गुड फिल्डिंग. पण इथे सुद्धा असा एक चान्स असेल तो म्हणजेच मैदानावर कुमठेकर माऊली वॉरियर्स या संघासमोर की कल्पेश बाद झाले, आता मात्र आपण हा सामन्यावर पकड मिळवू शकतो. ती गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. फुल टॉस आहे, नो बॉल, खराब चेंडूची फेक, ओव्हर द वेस्ट. +1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. गोलंदाज स्वतःवर नाराज होतोय की अशा प्रकारे चेंडू मी कसा फेकू शकतो आणि तो सुद्धा ओव्हर द वेस्ट चेंडू होता. 2 धावा ऍड केल्या जातील धावफलकावर. धावसंख्या धावफलकावर 22. फिगर बघा किती चांगली तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. धावसंख्या 22, 2 गडी बाद आणि 3.3 षटकं झाली आहेत. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची आवश्यकता. बघायचं इथे मात्र गोलंदाज काय करामत करणार या सामन्यामध्ये, कारण त्यांचे फक्त आतापर्यंत 2च गडी बाद झालेत. अजूनही 8 विकेट शिल्लक आहेत त्यांच्याकडे. 15 चेंडू आणि 25 धावांची गरज. गुडलिनचा चेंडू, वॉट अ शॉट, वॉट अ शॉट, चपराक होती, चेंडू फेकून दिलाय लॉंग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. महाराष्ट्राची शान त्याची महाराष्ट्राची शान मोठ्याची खान सुंदर ही नगरी. महाराष्ट्राची शान मोठ्याची खान सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महानचे लाडूची क्रिकेटची पंढरी. रायगड जिल्हा महानचे लाडूची क्रिकेटची पंढरी. इंजुरी जर सांगायचं तर षटकार तुम्ही बघा. षटकारानंतर धावसंख्या अंकित जाते एकूण 28, 28 धावा, 14 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. इंजुरीज, क्रिकेट आणि इंजुरी हे एक वेगळंच नातं आहे, अविभाज्य नातं आहे. क्रॉस बॅटेड शॉट ऑन साईड, अजून एक वेगळा आक्रमक फटका पण एकपेक्षा जास्त काहीच नाही. एकच धाव मिळाली या चेंडूवर. एखाद्या खेळाडूच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांच्याला इंजुरी आणि त्याचं क्रिकेटचं नातं हे खूप वेगळं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं उदाहरण म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही, या आपण क्रिकेट विश्वामध्ये आपण तो चित्र पाहिलं आहे. सर्वांचा लाडका क्रिकेटपटू, क्रिकेटचा देव म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. ओव्हर पिच आहे, वॉट अ शॉट, वॉट अ शॉट. सलामी येते आमच्या कॉमेंट्री बॉक्सला, त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ग्राफिक्स. 12 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम द 12 डिलिव्हरी. कुमठेकर माऊली वॉरियर्स वर्सेस श्रीराम वर्धा आणि फायटर्स. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. वी टॉकिंग अबाउट इंजुरीज अँड क्रिकेटर्स. इंजुरी आणि क्रिकेटचं एक वेगळंच नातं आहे. सचिन रमेश तेंडुलकर यांचा उल्लेख केला. त्यांचं पुस्तक जर तुम्ही वाचलं ते मराठी आवृत्तीमध्ये सुद्धा आहे, प्लेइंग इट माय वे, माझं आत्मचरित्र. या पुस्तकात निश्चितच त्याच्या आयुष्यात आलेल्या इंजुरीज आणि निश्चित म्हणे की मात्र क्रिकेट रसिकांची माझ्याप्रती असलेली भावना किंवा अपेक्षांचं ओझं किती वाहिलं आहे निश्चितच सचिन रमेश तेंडुलकरने. आणि ते अपेक्षांचं ओझं आता मात्र प्रेक्षक दोन्ही संघांवर लावून बसलेत. अपेक्षा की कुठला तरी एक संघ पुढेल. बघायचं 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे मैदानावर ती श्रीराम वर्धा आणि फायटर्स या संघाला. अप्रतिम फटका, व्ही शेप मध्ये, वॉट अ शॉट,
व्हॉट अ शॉट, काय फटका सजवलाय, डोळ्यांचा अक्षरशः पारणं फेडणारा, सुईतने जसा दोरा हो ना तसा हा फटका होता. सी मराठी बार 4 धावा. शॉट, सुपर शॉट. केवढा वेळ होता फलंदाजाकडे तो फटका खेळण्यासाठी. ऑप्शनच्या बाहेर रूम बनत असताना बॅटचा फेस ओपन केल्यानंतर मात्र खूप चांगलं ड्रिव्हन पाहायला मिळालं. कव्हर पॉईंट बाउंड्रीच्या बाहेर अप्रतिम चौकार वसूल केला फलंदाजाने. सुजित वाघमारे विथ द रिस्पॉन्सिबिलिटी समोर एक्झिक्यूट केलाय. गॅपमध्ये शतशक तिथे जज करत असताना आणि झेल, अप्रतिम झेल, सुरेख झेल, फलंदाज बाद. गुड बॅटिंग फ्रॉम सुजित. वेल सो से थँक्स टू अवर. कारण शेवटचा टप्पा आहे अंपांचांचा. आम्ही सुद्धा आभार व्यक्त करतो. खूप चांगली कामगिरी पूर्ण स्पर्धेमध्ये, पूर्ण दिवसामध्ये. गणेश वाविस्कर, बंटी जाधव, प्रसाद राजाध्यक्ष आणि भरत टुडीलकर जे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेसुद्धा काम पाहत आहेत. आज त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळत होता, त्यामुळे त्यांची आज उपस्थिती आज पाहायला मिळाली आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. चेंडू हवेमध्ये आहे, पुन्हा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मागे जाते खूप वेगाने आणि जोपर्यंत बॅकअप मिळेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. वी ऑल्सो से थँक्स टू tenniscricket.in, ऑल कॅमेरामॅन, टेक्निकल टीम, स्कोरर, अप्रतिम टेलिकास्ट यांच्या माध्यमातून आपण आज अनुभवतो आहे आपल्या पोलादपूर तालुका प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचं. आणि खूप चांगली जबाबदारी ते पार पडल्या सर्व आमचे टेक्निकल टीम, स्कोरर, आम्ही कॅमेरामॅन. 6 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 9. ऑन साईडला बघायचं चेंडू फिनिश होणार का, आणि प्रयत्न चांगला होता. सीमारेषेवर 6 धावा. मॅच फिनिश. थँक्यू. सुपर 6 मध्ये मात्र जातोय हा संघ, तो म्हणजेच श्रीराम वरदायनी फायटर्स. हा संघ गोज इन सुपर 6. 3 संघ आजपर्यंत आजच्या दिवसामध्ये दाखल झाले सुपर 6 मध्ये. ज्योती एंटरप्राइजेस, मित 11 आणि त्याचबरोबर श्रीराम वरदायनी फायटर्स. 7 गाड्यांनी हा सामना जिंकला आणि सुपर 6 मध्ये प्रवेश करतोय हा संघ. वेल्सो आणि सुजित आहे ठरलाय तो मॅन ऑफ द मॅच, सुजित वाघमारे. वेल्सो से थँक्स टू निखिल कापडेकर आणि त्याचबरोबर आकाश टुडीलकर. थँक्यू सो मच.